एबीपी न्यूज नेटवर्क इनिशिएटिव्ह. नमस्कार, माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे संधिवात, गुडघेदुखी आणि त्याचप्रमाणे मानपाठ कंबरदुखीवरती मात. आणि विषयी चर्चा करण्यासाठी प्रख्यात रोबोटिक सांधे तज्ज्ञ असणारे डॉक्टर सुहेल खान सर आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झाले. तर मी आपली सर्व ओळख करून देतोय डॉक्टर सुहेल खान सरांची. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर सुहेल खान सरांनी विशेष करून ऑर्थोपेडिक सर्जरीमध्ये प्रावीण्य मिळवले आहे, पण या ठिकाणी तेच थांबले नाहीत, तर विशेष करून त्यांनी सांधेदुखीवरील रोबोटिक उपचारांमध्ये विशेष प्रावीण्य संपादन केलेले आहे. अर्थातच या सर्व असणाऱ्या नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा, नवीन नवीन उपचारांचा फायदा सर्वसामान्य रुग्णांना व्हाव्यासाठी त्यांनी पुण्यामध्ये सना हॉस्पिटलमध्ये आपली सेवा द्यायला सुरुवात केली आणि सना हॉस्पिटलच्या माध्यमातून आज ते गोरगरीब रुग्णांना सवलतीच्या दरामध्ये ट्रीटमेंट उपचार पुरवत आहेतच. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सना हॉस्पिटलमध्ये एकत्रितपणे एका छताखाली आता सर्व प्रकारच्या हाडांच्या विकारांसाठी आपल्याला उपचार उपलब्ध झालेले आहेत. या उपचारांमध्ये नवीन नवीन स्वरूपाचं तंत्रज्ञान, ज्याच्यामध्ये दुर्बीण लेझरचे उपचार आहेत किंवा रोबोटिकचे उपचार आहेत. गरज पडली तर अशा रुग्णांना जे व्यंग आहेत, ज्यांना जन्मजात व्यंग आहेत, त्यांच्यासाठी डिफॉर्मिटी करेक्शनचे उपचार आहेत. ट्रॉमा म्हणजेच अपघात झाल्यानंतर ज्या रुग्णांना अत्यधिक सुविधा लागतात त्या सर्व सुविधा आज सना हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेतच. पण नवीन स्वरूपाचं तंत्रज्ञान सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे ध्येय ठेवून डॉक्टर सुहेल खान सर अहोरात्र सेवा देत आहेत, गरजू रुग्णांना आपली मदत करत आहेत. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला आवर्जून सांगावं वाटतं की सना हॉस्पिटलने हाडांच्या विकाराच्या रुग्णांसाठी पुढील 1 महिना विशेष शिबिराचं आयोजन केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सना हॉस्पिटल आज विविध सरकारी निमसरकारी योजनांवरती आहे, विमा योजनांवरती आहेच, पण विशेष करून महात्मा फुले योजना आहे किंवा त्याच अनुषंगाने मुख्यमंत्री निधी योजना आहे किंवा त्याच अनुषंगाने शहरी गरीब रुग्णांसाठी जी योजना आहे, या तिन्ही योजनांवरती सना हॉस्पिटल आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांपर्यंत वैद्यकीय सेवा ब्रीदवाक्य ठेवून आज डॉक्टर सुहेल खान सरांच्या मार्गदर्शनाखाली सना हॉस्पिटल हे सातत्याने कार्यरत आहे. तर आपण जरूर कॉल करा पुढील नंबरवर, संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवर बघत आहात. सर, कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आपलं. आणि खरोखर एक अमूल्य सेवा आपण सर्वच रुग्णांना देत आहात, विशेष करून हाडांच्या विकारांनी ग्रस्त असणाऱ्या रुग्णांना. ट्रॉमा युनिट आपल्याकडे आहेच, आपण डिफॉर्मिटी करेक्शन करता, पण आता रोबोटिक उपचार केंद्र आपण सुरू केलेलं आहे विशेष करून सांधेदुखीच्या रुग्णांसाठी. तर सर्वप्रथम सांधेदुखीविषयी आमच्या प्रेक्षकांना सांगा, काय सांगता येईल? गुडघेदुखीबद्दल थोडं मॉडेलमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करू इच्छितो. हे मांडीचा हाड आहे, हे पायाचा हाड आहे. त्याच्या मधला हा जॉईंट म्हणजे हा गुडघा, ह्याच्यामध्ये 2 कुशनिंग इफेक्ट आपल्याला दिलेले आहेत. हा आहे मेनिस्कस म्हणजे गादी, आणि जॉईंटच्या वरती जो कार्टिलेज आहे हा आपल्याला ॲज अ शॉक ॲब्झॉर्बर म्हणून कामी येतो. जेव्हा गुडघे खराब होतात म्हणजे नक्की काय होतं की ही जी गादी आहे ही आणि हा जो जॉईंटच्या वरती कार्टिलेज आहे हे दोन्ही झिजायला चालू होतात. त्याच्यामुळे लोकांमध्ये 2 हाडांमध्ये घर्षण सुरू होऊन त्यांना पेन होणं चालू होतं. गुडघेदुखी हा प्रकार, ह्याला मोस्ट कॉमनली ऑस्टिओआर्थरायटिस आम्ही बघतो, म्हणजे वयानुसार होणारे गुडघेची झीज. पण त्याच्यामध्ये ग्रेडिंग येते, एक ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3, ग्रेड 4. पण ग्रेड 1 आणि ग्रेड 2 मध्ये आपण पेशंटला फिजिओथेरपीद्वारे, एक्सरसाइजद्वारे आणि मेडिसिन्सद्वारे त्यांना बरं करू शकतो. त्यांना काही फक्त प्रिकॉशन्स घ्यावे लागतात, म्हणजे ते खाली बसणं, जमिनीवर बसणे किंवा शिड्या चढ उतर करणे हे त्यांना अवॉइड करायला लागेल. ग्रेड 2, ग्रेड 3 मध्ये आम्ही इंजेक्शनचा प्रकार करतो, ज्याच्यामध्ये आम्ही हायलोरोनिक ऍसिड किंवा इंजेक्शन, किनाकॉर्ड असे वेगळे इंजेक्शन्स आम्ही पेशंट्सला देऊन त्यांचा पेन कमी करतो. ग्रेड 3 ऑस्टिओआर्थरायटिस मध्ये आपल्याला गुडघे रोपण सोडून ही एक दुसरी सर्जरी असते, ज्याला आपण आर्थ्रोस्कोपी म्हणजे दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया असं म्हणतो. त्याच्यामध्ये जे कार्टिलेज आणि जे मेनिस्कस खराब झालेलं असतं त्याला आपण रिपेअर करता येतं, किंवा जे लिगामेंट्स डॅमेज झालेलं असतं त्यालाही रिपेअर किंवा रिकन्स्ट्रक्ट करता येतं. आणि ग्रेड 4 ऑस्टिओआर्थरायटिस, ज्याच्यामध्ये पूर्ण गुडघा झिजलेला असतो, आतमध्ये गादी नसते, हाडाला टच करत असतो, त्याच्यामध्ये आपल्याला गुडघे रोपण शिवाय काहीच प्रकार आपल्याकडे नसतो. लोकांना नी रिप्लेसमेंट बद्दल खूप फिअर असतो, पण आता रोबोटिक नी रिप्लेसमेंटमुळे ही प्रक्रिया खूपच सिंपल झालेली आहे. आणि जी ॲक्युरेसी आपण रोबोटिक नी रिप्लेसमेंटमध्ये घेऊन येतोय त्याच्यामुळे पेशंट्सला, जर तुम्ही स्क्रीनवर बघत असाल तर चालणं खूप फास्ट आणि खूप इझिली सुरू होतो आणि 1.5 महिन्यामध्ये ते नॉर्मल रेग्युलर वर्कला लागतात. हा तुम्ही जर व्हिडिओ बघितला तर हा माझ्या स्वतःच्या आईचा व्हिडिओ आहे. 2-2.5 महिन्याआधी जेव्हा त्यांना कळलं की त्यांचा हातचा नंबर लागलेला आहे, पण ते जाऊ शकत नाहीयेत कारण फक्त गुडघे खराब झाल्यामुळे ते जाऊ शकत नाहीयेत.
ती फ्रस्ट्रेट होऊन दुसऱ्या दिवशी आमच्या हॉस्पिटलला ॲडमिट झालेली आहे आणि तिचा आम्ही रोबोटिक पद्धतीने दोन्ही गुडघे चेंज केलेले आहेत. आज 2.5 महिने झालेले आहेत. ती खूपच इझिली वॉक करू शकते आणि पुढच्या वर्षीसाठी मी तिचा हातचा नंबर लावलेला आहे. हे जर तुम्ही बघितलं तर हे एक 85 इयरचे आमच्याकडे रुग्ण आले होते आणि मागच्या 2 वर्षापासून ते चालत नव्हते, म्हणजे बिलकुलच चालत नव्हते, फक्त बेड आणि टॉयलेट. ह्यांना आम्ही समजवून नी रिप्लेसमेंट रोबोटिक पद्धतीने करायला लावलं आणि आज जर तुम्ही बघितलं तर ते इतके खुश आहेत आणि ते सगळी कामं करतात. म्हणजे ते शेतात जात आहेत, ते शेतातले होते, फार्मर होते, त्यामुळे सगळी कामं करू शकतात. ते बघून आम्हाला खूप खुशी होते. मेरे को घुटने में 5-6 साल से बहुत तकलीफ हो रही थी. गोलियां खा खा के भी कुछ कम नहीं दर्द हो रहा था. फिर सना हॉस्पिटल में डॉक्टर सुहेल खान के पास आई. फिर उन्होंने सजेस्ट किया क्या अभी आपका ऑपरेशन करना पड़ेगा, रोबोटिक से करना पड़ेगा, उससे बेहतरीन ऑपरेशन होता है. तो फिर ऑपरेशन किया. तो ऑपरेशन होने के बाद 2-3 दिन में ही ठीक होते हैं और 3 दिन में ही डिस्चार्ज होता है. रोबोटिक से बहुत अच्छे से ऑपरेशन होता है. सर, या अनुषंगाने जॉईंट रिप्लेसमेंट म्हणजे काय आमच्या प्रेक्षकांना सांगा आणि रोबोटिक उपचारांमुळे ह्याच्यामध्ये कशी काय क्रांती झालेली आणि काय फायदा ह्या रुग्णांना होतो, काय सांगता येईल? जॉईंट रिप्लेसमेंट म्हणजे लोकांना आधी वाटायचं की पूर्णच्या पूर्ण गुडघा चेंज केला जातो की काय. दॅट इज नॉट नी रिप्लेसमेंट, इट इज नी सरफेस रिप्लेसमेंट. म्हणजे फक्त गुडघ्याचे जे सर्फेसेस खराब झालेले आहेत फक्त तेवढेच चेंज केले जातात. रोबोटिक नी रिप्लेसमेंटचा ॲडव्हान्टेज ह्याच्यामुळे आहे की आम्ही जेव्हा सर्जरी करतो तेव्हा मिनिमली इन्व्हेजिव्ह सर्जरी आहे. जे स्नायू आहेत त्यांना धक्का लागत नाही आणि फक्त बोन कटिंग असल्यामुळे बाकीचे जे लिगामेंट्स आणि मेनिस्कस जे आम्ही काढलेले आहेत आणि साईडचे जे लिगामेंट्स आहेत ते सगळे प्रोटेक्टेड राहतात. ह्याच्यामुळे जेव्हा पेशंट रिकवर करायला चालू करतो, जे पेन्स आधी व्हायचे ते पेन्स आता आम्ही बघतोय की पेशंटला खूप कमी होत आहेत. रोबोटिक नी रिप्लेसमेंटमध्ये मेन ॲडव्हान्टेज जो पेशंटला असतो तो हा असतो की पेशंट्स लवकरात लवकर सर्जरीमधून बरे होऊ शकतात. त्यांचं जे ब्लिडिंग आणि रिकव्हरी टाईम आहे ते सगळंही कमी होऊन जातं आणि पेशंट्सला आपण डिस्चार्जही लवकर करू शकतो. त्यामुळे हॉस्पिटल स्टे जर कमी झाला तर त्यांचा इन्फेक्शनचा रिस्कही वाचतो. आम्ही बघितलेलं आहे की लोकांचं स्टेअर क्लाइम्बिंग किंवा वॉकिंग हे नॉर्मल आधी आम्ही जे नी रिप्लेसमेंट करायचो त्यापेक्षाही खूप कमी झालेलं आहे. म्हणजे लोक फर्स्ट डेला ही पूर्ण वजन देऊन चालू शकतात, थर्ड डेला स्टेअर क्लाइम्बिंग करू शकतात आणि एक 15-20 डेजमध्ये कामात रुजू करू शकतात. माझं नाव दस्तगीर बादशाह झारी. मला EVNचा त्रास होता आणि त्रास खूप होता. तिथल्या डॉक्टरांना मी दाखवलं, तिथं काही निदान झालं नाही. मला माझ्या मित्र परिवाराकडून माहिती मिळाली आणि त्यानंतर मी सना हॉस्पिटलला भेट दिली. त्यानंतर डॉक्टरांनी गायडन्स केलं कशा पद्धतीनं सर्जरी करायची. सोहेल सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ती शस्त्रक्रिया केली आणि त्या शस्त्रक्रियेचे आम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळायला लागले. डॉक्टर सोहेल सरांनी शस्त्रक्रिया खूप चांगली केली. यापुढे माझं दैनंदिन जीवन चांगलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सना हॉस्पिटल पुणे या ठिकाणी आता हे उपचार सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत. विशेष करून महात्मा ज्योतिबा फुले योजना आहे किंवा मुख्यमंत्री निधी आहे किंवा शहरी गरीब रुग्णांसाठीच्या असणाऱ्या योजना आहेत, या योजनांवरती आहेच सना हॉस्पिटल, पण सर्व विमा कंपन्यांच्या पॅनलवरती सुद्धा आहे. त्यामुळे आणि पुढील 1 महिना विशेष शिबिर असणार आहे सांधेदुखीच्या रुग्णांसाठी, त्याचप्रमाणे मणके विकाराने ग्रस्त, मानपाट कंबरदुखी, स्लिप डिस्क, सायटिकाच्या रुग्णांसाठी. तर सर्व प्रकारच्या हाडांचे विकारांचे रुग्ण ह्या शिबिरात सहभागी होऊ शकतात. पुढील 1 महिन्यासाठी सवलतीच्या दरात आपल्याला निदान आणि उपचार असणार आहेत. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, अर्थातच गुडघेदुखीच्या बरोबरीने गेल्या काही वर्षात दुसरा जो सांधा खराब झालेला दिसतोय तो आहे हिप, म्हणजेच खुब्या आणि अव्हेस्क्युलर नेक्रोसिस, एव्हियन ज्याला म्हटलं जातं. त्यामुळे हा सांधा खराब होतो बराच आणि तरुण वयात खराब होतो. तर ह्यावरती काय नवीन उपचार आलेले आहेत, काय सांगता येईल? हो, बरोबर सांगितलं. जसं पोस्ट कोविड आम्ही बघतोय की खूप लोकांमध्ये अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस म्हणजे जे खोब्याचा जो बॉल असतो, बॉल आणि सॉकेट जॉईंट आहे, त्यातला जो बॉल आहे त्यातील रक्त पुरवठा कमी होतो आणि त्याच्यामुळे गुडघाही झिजायला चालू होतो. गुडघे झिजणे ह्या प्रकारमध्ये आम्ही बघतोय की ह्याच्यामध्येही ग्रेडिंग असतात, ग्रेड 1, 2, 3, 4. जसं ऑस्टिओआर्थरायटिस नी मध्ये होतं तसंच हिपमध्ये आहे. फर्स्ट आणि सेकंड ग्रेडमध्ये आम्ही हिप रिप्लेसमेंट पासून पेशंट्सला वाचवू शकतो. त्याच्यामध्ये ड्रिलिंग हा प्रकार येतो आणि आपण बोन मॅरो इंजेक्शन्स देतो. पण ग्रेड 3 आणि ग्रेड 4 मध्ये जेव्हा पेशंटचा खुबा जातो, जेव्हा खूप खराब झालेला असतो, तेव्हा हिप रिप्लेसमेंट हा एकच पर्याय राहिलेला असतो. रोबोटिक हिप रिप्लेसमेंट ही अवेलेबल आहे, ज्याच्यामुळे मिनिमम कट्सद्वारे ही सर्जरी आपण करू शकतो. आणि तसंच जर तुम्ही मटेरियल बद्दल बोलला तर ह्याच्यामध्ये वेगवेगळे मटेरियल्स यूज करतो आपण. जसं मेटल ऑन पॉली असतो, म्हणजे कोबाल्ट क्रोमचा एक मटेरियल येतो, किंवा सेकंड जेव्हा हायर फंक्शन्समध्ये आम्ही जातो तर सिरॅमिक ऑन सिरॅमिक येतो. तर सिरॅमिक
चा स्टेम असतो आणि सिरामिकचा बॉल असतो. ह्याच्यामध्ये आम्ही बघितलेलं आहे की लोकांचं जे लॉंगेव्हिटी आहे, जे हिपची लॉंगेव्हिटी आहे ती 30 ते 35 वर्ष आम्हाला बघायला मिळतं. तर त्यामुळे ज्या लोकांमध्ये हिप जॉईंट्स खराब झालेले असतात त्याच्यामध्ये आपण रोबोटिक पद्धतीने हिप रिप्लेसमेंट करून त्यांना लवकरात लवकर कामावर रुजू करू शकतो. त्यामुळे घाबरण्याची बिलकुल गरज नाहीये. हिप जॉईंट किंवा नी जॉईंट, नी रिप्लेसमेंट्स आणि हिप रिप्लेसमेंट्सद्वारे रोबोटिक पद्धतीने खूप सोयीस्कर झालेले आहेत आणि खूप इझी झालेले आहेत. हे आजोबा जर तुम्ही बघितलं स्क्रीनवरती, ह्यांना हिप जॉईंट फ्रॅक्चर झाला होता आणि त्याच्याबरोबर आम्ही जेव्हा त्यांचा MRI केला तर तेव्हा एव्हियन आणि अवॅस्क्युलर नेक्रोसिसही होतं. त्यामुळे आम्हाला ह्यांच्यामध्ये टोटल हिप रिप्लेसमेंट करणं कंपल्सरी होतं. तर तुम्ही जर बघितलं तर ह्यांचा 1 दिवसाआधी हिप रिप्लेसमेंट झालेला आहे आणि हे दुसऱ्याच दिवशी त्यांना स्टेअर क्लाइम्बिंग आमचे फिजिओथेरपी शिकवत आहेत आणि दुसऱ्या दिवशीपासूनच ते बिना वॉकरनी चालायला सुरू करतायत. ह्या यंग पेशंटमध्ये बायलॅटरल हिपचा प्रॉब्लेम होता, दोन्ही साईडचे खुबे खराब झालेले होते. आता आम्ही त्यांचा एक खुबा चेंज केलेला आहे आणि 6 महिन्यानंतर त्यांचा आम्ही दुसरा खुबा चेंज करणार आहोत. जरी एक खुबा चेंज केला तरी दुसऱ्यामधला पेन त्यांचा फार कमी झालेला आहे. तोही ग्रेड 4 होता, काही कारणामुळे तो त्यावेळेस आम्ही बदलला नाही, पण 6 महिन्यानंतर तोही आम्ही चेंज करणार आहोत. तर तुम्ही आत्ता जरी बघितलं की फक्त एक हिप रिप्लेसमेंट करून ही पेशंट खूप कम्फर्टेबली चालू शकते. मेरा नाम कलीम शेख है. मेरे को पहले पोस्ट कोविड मेरे को एक क्रिकेट में इंजरी हुआ था. उसके बाद मैं वॉज अनेबल टू वॉक, मैं चल नहीं पा रहा था. तो मैं सना हॉस्पिटल में सुहेल सर के पास आया. उन्होंने मेरे को सजेस्ट किया कि ये एवियन की वजह से तकलीफ हो रही है और उसके हिसाब से उन्होंने बोला कि उनको THR करना पड़ेगा, हिप रिप्लेसमेंट. तो 9 महीने पहले मैंने लेफ़्ट साइड का किया था. दैट वाज वेरी सक्सेसफुल. मुझे उसके बाद से लेफ़्ट लेग में कोई तकलीफ नहीं हुई, बट ड्यू टू द डिले इन द फर्स्ट सर्जरी मेरे को सेकंड राइट साइड का भी करना पड़ा. इट वाज माय मिस्टेक, बट स्टिल सुहेल सर ने इतने अच्छे से मेरे को गाइड भी किया और सर्जरी भी इतने अच्छे से हुआ कि अभी मेरा सेकंड ऑपरेट भी हो चुका है एंड सेम डे आई एम एबल टू वॉक. मैं चल सकता हूँ और मेरे को अभी कोई भी तकलीफ नहीं है एंड विद इन अ वीक आई विल बी स्टेबल. आपल्यालाही खुब्याची सांधेदुखी असो किंवा गुडघेदुखी असो किंवा कोणताही हाडांचा विकार असो, निराश होण्याची गरज नाहीये. मणके विकारांसाठी सुद्धा या ठिकाणी विशेष उपचार उपलब्ध आहेत, दुर्बीण लेझरचे, त्याचप्रमाणे रोबोटिकचे. तर त्यामुळे आपल्याला कोणत्याही स्वरूपाचा हाडांचा विकार असो, आपण जरूर कॉल करा पुढील नंबरवर. 1 महिन्यासाठी विशेष शिबिर असणार आहे, ज्या अंतर्गत आपल्याला विशेष सवलत असणार आहे, त्याचाही आपण जरूर लाभ घेऊ शकता. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवर बघत आहात. सर, या अनुषंगाने विचारायचं वाटतं की स्त्रियांमध्ये सांधेदुखीचं प्रमाण जास्त असतं का? आम्ही खास महिलांसाठी सेपरेट OPD ह्या प्रकारासाठी ठेवलेली आहे, ज्याच्यामध्ये आम्ही ऑस्टिओपोरोसिस, ऑस्टिओमलेशिया म्हणजे विटॅमिन D मुळे कमी झालेले ठिसूळ बोन्स, हे सगळ्यासाठी एक स्पेशल OPD ठेवलेली आहे. त्याचाही तुम्ही लाभ घेऊ शकता. तुम्ही जर बघितलं तर हे एक 65 इयर ओल्ड फिमेल आहे, ज्यांना ऑस्टिओपोरोसिसही होतं आणि ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे गुडघेही झिजलेले होते आणि हाडही कमजोर होते. हा जो स्पेसिफिक कॉम्बिनेशन असतो त्याच्यामध्ये रोबोटिक नी रिप्लेसमेंट इज एक्सिलंट ह्याकरिता, कारण ज्यांच्यामध्ये गुडघे झिजलेलेही असतात आणि त्या हाडाची ठिसूळता असते, त्याच्यामध्ये आम्हाला अजून ॲक्युरसी पाहिजे असते. म्हणजे 19-20 असून चालत नाही, आपल्याला 100% त्यांना कन्फर्मेटरी जो इम्प्लांट आहे तो फिक्स बसला पाहिजे. कारण जर हाड अजून कमजोर झालं तर तो नी लूज होण्याचे चान्सेस वाढतात. तर ह्या महिलांमध्ये आम्ही बायलॅटरल नी रिप्लेसमेंट, दोन्ही गुडघे रोबोटिक पद्धतीने आम्ही चेंज केलेले आहेत आणि जर तुम्ही बघितलं तर 1.5 महिन्यातच ते सगळी कामं त्यांनी चालू केलेली आहेत. एक मी म्हणतो की आयुष्यात परिवर्तन घडवणारं असं हे तंत्रज्ञान आहे रोबोटिक उपचारांचं सर्व सांधेदुखीच्या रुग्णांसाठी, आणि तेही आता सवलतीच्या दरात आपल्याला उपलब्ध झालेलं आहे सना हॉस्पिटल पुणे या ठिकाणी. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात, सना हॉस्पिटलचे हेल्पलाईन नंबर आहेत, याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि उपचारांमध्ये पुढील 1 महिन्याची सवलत आहे त्याचा लाभ घेऊ शकता. याचबरोबरीने आमच्या ग्रामीण भागातील रुग्णांसाठी व्हिडिओ कन्सल्टेशन फोनद्वारे सल्ला उपलब्ध आहे. आपण व्हॉट्सअपही करू शकता. सर्व सरकारी निमसरकारी विमा योजनांच्या पॅनलवरती आहेच, खास करून सना हॉस्पिटल, पण महात्मा ज्योतिबा फुले योजना आहे, मुख्यमंत्री निधी आहे किंवा शहरी गरीब रुग्णांसाठी जी योजना आहे त्याही योजनांवरती आज सना हॉस्पिटल आहे. तर सांधेदुखी असो किंवा मणक्यांचे विकार, स्लिप डिस्क, सायटिका, स्पॉन्डिलायटिस, मानपाट, कंबरदुखी, कोणत्याही स्वरूपाचा हाडांचा विकार असो, आपण जरूर कॉल करू शकता पुढील नंबरवर. संपर्कासाठी जे स्क्रीनवर बघत आहात. सर, या अनुषंगाने अर्थातच सना हॉस्पिटलमध्ये सांधेदुखीच्या बरोबरीने मणक्यांच्या विकारांचे सुद्धा उपचार होतात, ज्याच्यामध्ये स्लिप डिस्क, सायटिका, स्पॉन्डिलायटिस सारखे आजार बघतो किंवा स्पायनल कॅनल स्टेनोसिस सारखे आजार आहेत, TB आहे, फ्रॅक्चर आहे. काय सांगता येईल, कोणकोणते आता नवीन उपचार आपल्याकडे उपलब्ध झालेले आहेत, काय सांगता येईल?
मणक्याचे विकारांचे जे पेशंट आहेत त्यांनी घाबरायची अजिबात गरज नाहीये, कारण 90% मणक्याचे विकार हे मेडिसिन्स आणि फिजिओथेरपीद्वारे सॉल्व्ह करू शकतो. जे 10% पेशंट असतात ज्यांच्यामध्ये एक्सरसाइज आणि मेडिसिन दोन्ही काम करत नाहीये, त्यांनाही आम्ही आधी इंजेक्शनद्वारे ट्रान्सफॉर्मिनल इंजेक्शन आपण ज्याला म्हणतो किंवा एपिड्युरल स्पायनल इंजेक्शन आपण ज्याला म्हणतो, ज्याच्यामध्ये आपण बिना सर्जरीचं आणि पेशंटला डे केअर किंवा 2 दिवसाच्या आत पेशंटला डिस्चार्ज करून बऱ्याच पेशंटला ज्यांना सर्जरी सांगितलेली आहे त्यातल्या 90% लोकांमध्येही आपण इंजेक्शनद्वारे त्यांना नीट करू शकतो. ज्या पेशंटला खरंच सर्जरीची गरज आहे किंवा त्यांना ट्युबरक्युलोसिस किंवा बोन फ्रॅक्चर झालेले आहेत ज्यांच्यामध्ये सर्जरी आपल्याला करणं गरजेचं आहे, त्या पेशंटचंही ट्रीटमेंट आपल्या इथं सना हॉस्पिटलमध्ये होऊ शकतं. हे यंग पेशंट आहे, ह्यांना जर तुम्ही बघितलं की ह्यांना स्लिप डिस्कचा प्रॉब्लेम होता L4 L5च्या लेवलला आणि बिलकुल चालता येत नव्हतं. 2 महिन्यापासून ते फिजिओथेरपी घेत होते, मेडिसिन्स घेत होते. ह्या पेशंटमध्ये आम्ही ट्रान्सफॉर्मिनल इंजेक्शन दिलेलं आहे आणि ऑपरेशन थिएटरच्या आतच आम्ही त्यांना इंजेक्शन देऊन चालवतोय हे बघण्यासाठी, कारण ह्याच्यामध्ये इमिजिएट रिलीफ पेशंट्सला भेटतो. हे 85 इयर ओल्ड दोन्ही गुडघ्याचे ऑस्टिओआर्थरायटिस प्लस लंबर कॅनल स्टेनोसिस म्हणजे ह्यांना कमरेचाही प्रॉब्लेम होता. तर ह्याच्यामध्ये आम्ही स्पाईन सर्जनचाही सल्ला घेतला, तर त्यांचा जो सल्ला होता की बाबा स्पाईनची सर्जरी आता गरजेची नाहीये, तर त्यांना आम्ही दोन्ही गुडघे रोबोटिक पद्धतीने बदललेत आणि स्पाईनमध्ये आम्ही एक एपिड्युरल इंजेक्शन जे बाकीच्या पेशंट्समध्ये ज्यांना सर्जरी करता येत नाही किंवा करू इच्छित नाही त्याच्यामध्ये आम्ही एपिड्युरल इंजेक्शन देतो, तर ह्या पेशंटला आम्ही तेही दिलेलं आहे. जर तुम्ही बघितलं तर हे 3 महिन्यानंतर आम्हाला त्यांनी एक व्हिडिओ पाठवला, एका लग्नामध्ये ते डान्स करत आहेत आणि एक 6 महिन्यानंतर जेव्हा वारी होती तेव्हा हे वारीत ते चालतानाचा व्हिडिओ आहे. तर तुम्ही बघितलं ते खूपच खुश होते आणि तिकडून मला व्हिडिओ पाठवत होते की मी आज वारीला 15 किलोमीटर चाललोय आणि ते वाचूनही मला आनंद होत होता. सर, ह्याच बरोबरीने आपल्याकडे डिफॉर्मिटी करेक्शनही केलं जातं, त्याबद्दल काय सांगाल? डिफॉर्मिटी ही यंग लोकांमध्ये बघायला मिळते. रिकेट्स आणि जे कंजेनायटल डिफॉर्मिटीज आम्ही म्हणतो, जसं की CTV आहे किंवा बो नीज आहेत किंवा नी वाल्गस डिफॉर्मिटी आहेत, ह्याच्यामध्ये आम्ही हा एक पेशंट तुम्ही बघू शकता की ज्याच्यामध्ये गुडघा पूर्ण तिचा लहानपणीपासूनच डिफॉर्म्ड होता आणि आम्ही सिंगल सिटिंग सर्जरी आम्ही ज्याला म्हणतो की एक सिंगल स्टेजमध्ये तिचा गुडघा आम्ही तिला सरळ करून दिला. 1.5 महिन्यानंतर जेव्हा ती चालायला लागली तेव्हा तुम्ही बघू शकता की तिची चाल भरपूर चेंज झालेली आहे. हा अजून एक पेशंट बघितला तर ह्याच्यामध्ये खूपच सिव्हिअर डिफॉर्मिटी आहे, म्हणजे गुडघा फारच आतल्या साईडला गेलेला आहे आणि पाय बाहेरच्या साईडला गेलेला आहे. ह्या पेशंटला इलिझारो टेक्निक सांगितली होती, पण तिला बाहेरनं एक्सटर्नल फिक्सेटर किंवा असा बाहेरनं स्टीलचा प्रकार कुठलाच ती ॲग्रीज करत नव्हती की ते पाहिजे मला. त्यामुळे हिला आम्ही सिंगल स्टेजमध्ये प्लेट बसून ही सर्जरी केलेली आहे आणि तिला फिजिओथेरपी 3-6 महिन्यानंतर जर तुम्ही बघितलं तर आज ती खूपच कम्फर्टेबली चालते. ही डिफॉर्मिटी करेक्शन पॉसिबल झाली कारण आम्ही एक आधुनिक प्रकारचं सॉफ्टवेअर वापरलं जातं, ज्याच्यामुळे सिटी गायडेड आम्हाला डिफॉर्मिटी करेक्शन करताना किती अँगलमध्ये ती प्लेट लावायची हे आम्ही करू शकतो आणि सिंगल स्टेजमध्ये डिफॉर्मिटी करेक्शन पॉसिबल आहे. एक मोलाचं मार्गदर्शन केलं आपल्याला रोबोटिक सांधे तज्ज्ञ असणारे डॉक्टर सुहेल खान सरांनी आजच्या कार्यक्रमात. पण त्याहून महत्त्वाची गोष्ट ही आहे की हे आधुनिक तंत्रज्ञान सर्वसामान्य लोकांपर्यंत नेण्यामध्ये त्यांचा प्रयत्न आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आजचाही जनजागृतीपर कार्यक्रम आहे. मला सर्व प्रेक्षकांना सांगायचं की आपल्याला कोणत्याही स्वरूपाचा हाडांचा विकार असो, संधिवात गुडघेदुखी प्रामुख्याने आहेच, पण त्याच अनुषंगाने खुब्याची सांधेदुखी म्हणजे हिप जॉईंट एव्हियन आहे, फ्रोझन शोल्डर आहे, रुमेटॉइड आर्थरायटिस आमवात आहे, अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस सारखा आजार आहे, सर्व तापानंतरची येणारी सांधेदुखी आहे किंवा सोरायसिस सारख्या आजारानंतरची सांधेदुखी आहे. या व्यतिरिक्त जसं त्यांनी सांगितलं आपल्याला मणक्यांचे विकार ज्याच्यामध्ये स्लिप डिस्क, सायटिका, स्पॉन्डिलायटिस सारखे आजार आहेत, स्पायनल कॅनल स्टेनोसिस, उतारवयातील पाठदुखी आहे, मणक्यांचे TB आहेत, फ्रॅक्चर्स आहेत. कोणत्याही स्वरूपाचा मणक्यांचा आजार असो सर्वोत्तम उपचार या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत. त्याच अनुषंगाने इतर हाडांचे विकार ज्याच्यामध्ये डिफॉर्मिटीज म्हणजे जी जन्मजात व्यंग आहेत किंवा अपघातानंतर उद्भवणारे व्यंग आहे त्यासाठी सर्वोत्तम उपचार या ठिकाणी उपलब्ध आहेत. आणि याच अनुषंगाने ट्रॉमा म्हणजेच अपघातानंतर लागणारे जे उपचार आहेत त्याही मध्ये आधुनिक रोबोटिक तंत्रज्ञान डॉक्टर सुहेल खान सरांच्या मार्गदर्शनाखाली सना हॉस्पिटलमध्ये उपलब्ध झालेलं आहे. आणि पुढील 1 महिन्यासाठी विशेष शिबिर असणार आहे, या अंतर्गत आपल्याला सवलत असणार आहे निदान आणि उपचारामध्ये. त्यामुळे जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सना हॉस्पिटल सर्व विमा कंपन्यांच्या पॅनलवरती आहेच, पण या व्यतिरिक्त महात्मा ज्योतिबा फुले योजना आहे, मुख्यमंत्री निधी योजना आहे किंवा शहरी गरीब रुग्ण योजना आहे, या योजनांवरती सुद्धा आहे सना हॉस्पिटल. आणि विशेष करून सर्वसामान्य लोकांना सवलतीच्या दरामध्ये हे सर्व आधुनिक उपचार उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवर बघत आहात. सर, आपण आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.